हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीत जाणार म्हणाले होते। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा दावा, तर शब्द पाळला नसेल तर चुकीचं, पवारांची प्रतिक्रिया। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि राहणारही नाही, शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला। 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक। मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावरही पवार मुंबईत येऊन पलटले। पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट। सर्व ठरल्यावरही शरद पवारांनी शब्द फिरवल्यानं अमित शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ, अजित पवारांचा खुलासा। रामाची मूर्ती बसवली पण सीतेची का नाही, कार्यकर्त्याचा मला सभेत प्रश्न, मी प्रश्न विचारला असता पण मोदींची वैयक्तिक अडचण आहे, शरद पवारांचा खोचक टोला। थोड्याच वेळात नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये तर दुपारी 12 वाजता परभणीत सभा। नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर तर परभणीत महादेव जानकर महायुतीचे उमेदवार। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये डिनर डिप्लोमसी, अजित पवारांचं सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांकडे स्नेहभोजन। सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार, काटेवाडीतील कन्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेत महाविकास आघाडी पुढील पेच वाढला, महाविकास आघाडीकडून उमेदवार न मिळाल्यास सर्व पर्याय खुले, जेपी गावित यांचा दिंडोरीतून उमेदवारीसाठी आग्रह कायम। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। छत्रपती कुटुंबाचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम नाही, समरजित घाटकेच राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार, संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य। 3 टप्पर मुंबईहून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर बोलतो, अमरावतीकर सहन करणार नाहीत, नवनीत राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। राजश्री पाटलांच्या प्रचारार्थ आज एकनाथ शिंदेंची वाशिममध्ये सभा, तर नवनीत राणांच्या प्रचारार्थ फडणवीस दर्यापूरमध्ये सभा घेणार। उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता वडाळामध्ये सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर गोडसेंना नाशिकातून उमेदवारी जवळपास निश्चित। धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस कोर्टाचा नकार, धनगर आणि धनगड समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य। लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमानच्या घराकडे जाण्यासाठी कॅब बुक करणारा अटकेत, आरोपी रोहित त्यागीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कथित कर्ज घोटाळा प्रकरणात येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना जामीन मंजूर, 4 वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा कपूर यांची सुटका। मंगळवार आणि बुधवारी गोरेगाव पूर्वमधील पाणीपुरवठा बंद, गोरेगावमधील रहिवाशांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पोलिसांची मदत घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करा, मुंबई महापालिकेला हायकोर्टाचे आदेश। आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त, जून किंवा जुलैमध्ये जाहिरात निघणार, गोरेगाव, विक्रोळी आणि पवईतील 1000 घरांचा समावेश। केएल राहुल आणि डिकॉकच्या अर्धशतकी खेळीनं लखनौचा चेन्नईवर विजय, लखनौकडून 8 गडी राखत चेन्नईवर मात, केएल राहुल ठरला सामनावीर। एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी विमानसेवा 30 एप्रिलपर्यंत स्थगित, इराण इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।